यासाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड भाव, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झाली आवेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका मुक्ती परनेनोवरी, आता दिस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगरण हितपानी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंडनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभिरू, बंसी विभूषित करा नवनीर दाभात, पीतांबराधरण बिंब फलाधरोष्टार, पूर्णेंदु सुंदर मुखाधर विंद नेत्रार, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते, आद्येव मे विशतु मानस राजहंसे, प्राण प्रयाण समय कपवात पित्ते, कंठावरोधन विधो स्मरणं कृतस्ते, श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास, जन्म जन्म मोहि दीजियो, श्री वृंदावन को वास, मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरोत्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, राम राम बोल प्यारे, राम राम बोल, हनुमान जी को पाना है तो राम राम बोल, हनुमान जी को पाना है तो राम राम बोल, हनुमान जी को पाना है तो राम 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 राम
गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जग मान्य संत मान्य देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आज माझा शेवट गोड झाला आहे, ज्यासाठी मी आतापर्यंत जे आयुष्य मी घातलेला आहे, जो अट्टहास केलेला होता, तो आज माझा अट्टहास पूर्ण झालेला आहे. म्हणून आज आपण सगळेजण येथे उपस्थित आहात. सर्व मुंडे परिवार सोकाकुळ आपल्याच गावातील मंजुळाबाई नारायणराव मुंडे अति परमार्थिक मायमाऊली होती बरं, आणि त्या परमार्थाचा वारसा सुद्धा त्यांच्या परंपरेमध्ये अजून सुद्धा चालू आहे. असं मी ऐकलं की आजीने मरते वेळेस सुद्धा नाम जप करत करत आपला प्राण त्याग दिला. हे राम राम म्हणता जा प्राण त्याग महाराज म्हणतात. शेवटचा श्वास राम राम. अहो हे नाव तर मुखात येणं हे कारण भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेने सतसंग मंच लभते पुरुषो यदा. ही भगवत भक्ती हे नामस्मरण येण्यासाठी आणि त्यातल्या त्यात मरते वेळेस माणसाच्या मुखामधून रामनाम येणं फार महत्वाचं. अंतकाळी त्याच्या अहो म्हणून या माय माऊलीने प्राणत्याग करत असताना राम कृष्ण आणि रामाचा जप करत प्राणत्याग केला. म्हणून त्यांचे जसे 3 चिरंजीव असणारे आणि रामकिशनरावजी मुंडे, तसेच शंकररावजी मुंडे, प्रभाकररावजी मुंडे 3 बंधू आहेत आणि एक बहीण आहे. असा यांचा परिवार आहे. आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे आजीवर प्रेम नातवांचं किती असतं या कार्यक्रमातून मला दिसायला येतं. कारण मला ज्याचा फोन आला तो म्हणजे आपला प्रमोद दादा. महाराज आपली आजी राहिली नाही. त्याचे जे शब्द मला कळत होते, त्यांचे ते डोळे पाणावलेले मला कळत होतं, त्याचं हृदय पाजळल्याला मला दिसत होतं. महाराज तुम्हाला यावं लागतं. मी म्हणलं चालेल येतो. म्हणून त्याने मला फोन केला आणि इथपर्यंत येण्याचा योग. आणि सगळे दादा ते म्हणतील बाबा आमचं नाही तुमचं नाही, पण तुमचंच सगळं आहे म्हणून तो सुद्धा इथे आहे. तसंच माझ्यासोबत आळंदीला काही वर्ष 2-3 वर्ष राहिला आमचा प्रशांत दादा. त्याने मागे सोडला, आता आम्ही सोडलो होतो परत धरलं ते. आता पण असं काही का होईना, पण माळ गळ्याने अजून काढली नाही. कुठं पण जा पण माळ गळ्यामध्ये आहे, महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम आमचे भागवतजी महाराज माझे गुरुबंधूच आहेत. त्यांचं काय आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक होत आहे सध्या. असे भागवतजी महाराज मारकड ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि आपल्याला ज्या परभणी जिल्ह्याचं वैभव समजलं जातं असे माऊली महाराज कोणे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच आपले भिकाजी महाराज मुंडे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि ज्यांनी सुंदर अशी पखावाजाची साथ संगत केलेली आहे असे रवी महाराज देवळे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. सुंदर ज्यांनी अशी पंचपदी गायलेली आहे. बाबांचं नाव हा पंचपदी आत्माराम महाराज ते सुद्धा इथे उपस्थित, सुंदर पंचपदी केली. विठ्ठल महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि गावातलेच तुम्ही पण, आता ते 2-3 वर्ष झाले बघितलं नाही तुम्हाला. बाबा तुम्ही पण गावातले बरोबर. इकडं पवन महाराज आहेत, तसेच माझ्यासोबत आलेले माझे मावसभाऊ आहेत. आणि सगळेच तुम्ही
श्रोतृवर्ग आहे आणि ज्यांच्या मार्फत आपल्याला हे कीर्तन झाल्याच्या नंतर श्रवण करायला मिळणार आहे असं चॅनलचे सर्व आमचे कोरडे दादा ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. सुंदर असं त्यांचं चॅनल आहे गजर हरी कीर्तनाचं. सुंदर असं चॅनल आहे. त्या चॅनलवरती हे कीर्तन पडणारच आहे. कधी म्हणसाल तुम्ही महाराज ते महाराजाचं आपल्या गावामध्ये कीर्तन झालं होतं, आपल्याला श्रवण करायचं होतं, पण कुठं श्रवण करावं, म्हणून आपण ही सुविधा आणली की इथून गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला हे कीर्तन श्रवण करायला मिळेल. विठ्ठला अशी ज्यांची साऊंड सिस्टम आहे, साऊंड सिस्टमचे सर्व ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. फक्त आम्हाला त्रास होऊ नये असं व्यवस्थित करा, काय प्रॉब्लेम नाही बाकी. म्हणून सुंदर असं नियोजन आहे. आता काही आपल्या गावातील आज म्हणे काल रात्री विना पहारा होता वाटते नरसिंहनामदेव, म्हणून काही लोक तिकडे गेलेले आहेत, भजनी मंडळी तिकडे गेलेले आहेत आणि आलेत का वा, म्हणजे तिकडचा कार्यक्रम करून परत इकडे पण आला. खरं तर हे माझं प्रेमाचं गाव आहे खरं सांगायचं, कारण 2 वर्षापूर्वी इथं माझी भागवत कथा झालेली आहे. दरवर्षी यांचे फोन येतात मला, कधी मी नसतो रिकामा, पण मी असलो तर मग ते ताडतोड जमत नाही. रिकामा आहे आता पण ताडतोड जमला नाही असो. आता काही पण कारण सगळे इथं माझे तरुण मित्रमंडळ सगळे सहकारी आहेत आणि विशेष म्हणजे मला ज्यांचा फोन कथेसाठी आला होता ते म्हणजे आपले नाना काही दिसत नाही तिथं. थोडा याला बेस वाढवा आणि आवाज वाढवा. राम वाढवा, अजून आवाज वाढवा. राम वाढवा, आवाज वाढवा. राम असा आला पाहिजे एकदम ठळक. राम. नानांनी मला संपर्क साधला, पण काय आता काही कारणास्तव भागवत कथेचं झालं नाही नियोजन, पण आहे तुमचा सप्ताह आता 28 तारखेपासून नियोजन आहे. म्हणून सुंदर असं आपलं गाव आहे, कारण सगळे इथं मित्रमंडळी आहेत माझी. कारण मित्रमंडळी शिवाय काही नाही महाराज, ही सगळी माझी मित्रमंडळ. आता माऊली महाराज असतील, भागवत महाराज असतील, भिकाजी महाराज असतील, इकडे पवन महाराज, रवी महाराज, प्रशांत, प्रमोद, आपले कोरडे भाऊ, सगळे मित्रमंडळी. काही पण कार्य करायचं म्हटल्याच्या नंतर मित्रमंडळींचं सहकार्य असलं की ते कार्य आपोआप चांगलं पडत असतं. म्हणून कोणतं पण काम करत असताना कोणतंही संकट आल्याच्या नंतर मित्र आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. मित्र हेच म्हणून म्हणायला लागलो बरं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार
जवळ जर असला मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आता गारवा चालू आहे. मित्र जीवनामध्ये असतो प्रत्येक. बघा आता इथं आल्याच्या नंतर जो कोणी माणूस आहे, म्हातारा माणूस असो, वयोवृद्ध माणूस असो, तरुण माणूस असो, सगळ्यांना मित्रमंडळ आहे. आणि मित्रमंडळ जेवढं सहकार्य करत असते तेवढं कोणीच करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र सुद्धा असला पाहिजे. कारण हा योग मित्र परिवारामुळे आलाय म्हणून म्हणतोय मी. कारण दिल तो सबके पास होता है, दिल तो सबके पास होता है, लेकिन और एक दिल चाहिए अपने दिल जैसा, और वो दिल मिल जाए उस दिल वाले को ही दोस्त कहते हैं. विठाला सुंदर असं नियोजन आहे. आणि आज खऱ्या अर्थानं मला तर वाटतंय आपल्या आजींचं शेवट गोड झाला म्हणून समजा. कारण माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आला याला महत्व नाही, भगवंताला शरण गेला का याला महत्व. कारण ज्ञानोबा म्हणतायत की भलते या याती जन्मावे, भजिजे का विरोधावे, परी अभक्त का वैरिया व्हावे माझी. भक्त असो किंवा वैरी असो, तो माझा भक्त असला पाहिजे, मला शरण गेला काय पाहिजे. कारण जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागत शरण्य मीची एकू. मग वरी देहाचे नाव पशुचे लाभो. पशुचा जरी आपल्याला नर देह मिळाला, देह जरी मिळाला ना, तरी जरी आपण भगवंताला शरण गेलो तर आपला नक्कीच शेवट गोड होणार आहे. ऐकायचं जर झालं तर धर्मराजाला शरण कोण कुत्रा गेला, स्वर्गाला गेला. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज कुत्र्याची समाधी आहे. ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला तर रेड्याची सुद्धा समाधी आहे. म्हणून शेवट गोड होत असतो, पण चांगल्यांच्या संगतीमध्ये होत असतो. आणि आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडल्याच्या नंतर होत असतो. कारण हे जीवनामध्ये जगत असताना, माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना माणसाचा शेवट फार महत्वाचा असतो. मधल्या गोष्टी चालतच असतात, पण शेवट फार महत्वाचा असतो. लोक म्हणतात मधी काय पण हो रे, मधी हो द्या, काय ठिकाणा हो द्याचा, पण शेवट गोडा झाला पाहिजे. आवश्यक तो शेवट, प्रत्येकाचा शेवट गोड नसतो होत. कारण ज्ञानोबाराय म्हणतायत अस्तिची महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीची पहिलं तिरी कोप पावला रिगे. प्रत्येकाचा शेवट गोड होत नाही. आता भागवत महाराज तुम्हाला पण वाटतं माझा शेवट गोड व्हावा, माऊली महाराज तुम्हाला पण वाटतं, बाबा तुम्हाला पण, तुम्हाला तर वाटणार सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना वाटतो आपला शेवट गोड व्हावा. रवी महाराज तुम्हाला शेवट तुमचा गोड व्हावा असं वाटतो का? प्रत्येकाला वाटतो, पण विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. हे शेवटचं माणसाचं जे क्षण आहे, जे संकट आहे, ते फक्त भगवंताच्या नामस्मरणाने होणार आहे. म्हणून माझ्यासोबत बघा आळंदीला शिकायला 100 पोरं होते. किती? 100 विद्यार्थी होते. आता प्रशांतला माहिती आहे. आता त्याच्यापैकी आम्ही 2-3 जणच आळंदीमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकाचा शेवट झाला का? नाही. तसा माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा शेवट फार महत्वाचा आहे. एक उदाहरण सांगतो.
वसंत ऋतू आल्याच्या नंतर बघा झाडाला फळं फुलं येत असतात. कधी येतात? वसंतामध्ये. वसंताचा आला फळे फुले बहाराला, किंवा ज्ञानोबा म्हणतात फळे तयेची येती जै वसंत पावे. ज्या वेळेस वसंत ऋतू येतो, वसंत ऋतू आल्याच्या नंतर आंबा असतो. आंब्याला काय येतं? मोहर येतो. मोहर येतो का नाही? पण आता काय झालं, वसंताचा ऋतू आला ना. वसंताचा ऋतू आल्याच्या नंतर आपले बाबांच्या शेतामध्ये आंब्याचं झाड आहे समजा, आणि मोहर असा आलाय ना. मोहराकडे बघितल्याच्या नंतर बाबा म्हणतायत, महाराज आमच्या आंब्याला असा मोहर आलाय का नाही, एवढे आंबे येणार आहेत, रसाळी खायला सगळ्या महाराज मंडळींना आमंत्रण. कशावरून? मोहरावरून. पण मोहरायसे फळे नाही आली काही गळती. मोहरा लागलाय, जसा मोहर लागला तौर म्हणतात काय काय ठिकाणी त्याला. पण अशी वहाटूळ आली, वहाटूळ आल्याच्या नंतर सगळा मोहर गळून गेला. आता काय खाऊ घालणार महाराज लोकांना? मुळ्या झाडाच्या. मोहरायसे फळे नाही आली काही गळती. आली काही आणि गळाली काही. आणि समोर आता परत त्याला आंबे लागले. आता आंबे लागल्याच्या नंतर काही आंबे बघा उन्हाने त्याला काय होतं, डाग पडतो. काही काही आंबे तर असे असतात पक्व दशेला येता येता बिघडल्या जातात. समजते का तुम्हाला? काय काय आंबे असे असतात नेमकी पिकायला आले की ते नाचते. माणसानं कधी बिघडलं चालते, पण पिकायला आल्याच्या नंतर बिघडलं नाही पाहिजे. कारण पिकायच्या अगोदर बघा आंबा उन्हाने कधी कधी जळतो, त्याला डाग पडतो. तो आंबा तरी आपल्याला तो डाग कापून मीठ लावून खाता येतो. पण पिकायला आलेला आंबा आहे तो घरी आणलाय आपण, पक्व दशे येते थोडीच पक्व दशेला येतात. पण तो जर आपण काही आंबे असे असतात की ते नेमके घरी आणले आणि पाचटीमध्ये ठेवले की ते सडायला लागतात. काही लोक सुद्धा असेच आहेत, नेमके तरुण वयामध्ये आले की बिघडायला लागतात. म्हणजे हे बिघडणं फार महत्वाचं नाहीये, पण माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना, काही कार्य करत असताना तरुण वय फार महत्वाचं आहे. कारण या कलियुगामध्ये जगत असताना जसं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हे कलियुग महत्वाचं आहे, पण हे नामस्मरण करण्यासाठी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कधी नाचलं तरी चालतं, पण तरुण वयामध्ये माणसाने नाचलं नाही पाहिजे. समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम. कलियुगामध्ये कलियुग में केवल नाम आधारा. या कलियुगामध्ये फक्त नामाला महत्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी असा अट्टहास केलाय. फक्त कशासाठी केलाय? की त्यांचा शेवट गोड होण्यासाठी.
आज वातावरणच आहे म्हणजे दुधात साखर मिळाल्यासारखं. सर सगळं 200 रुपये. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. सर सगळं काय टेन्शन नाही, काय नाही ना, काय आता काय प्रॉब्लेमच नाही. सर सगळं कोणाला कमी नाही जास्त नाही, काय नाही, कोणी नाराज नाही, काय नाही. 200 रुपयांनी सर सगळं. सुंदर असं. कारण आज आपल्याला फक्त शेवट महत्वाचा बघायचा आहे. तुकोबाराय म्हणतायत की माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी अट्टहास केलाय. अट्टहास करणं नेमकं काय? एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जिद्द धरून ठेवणं, ती प्राप्त होईपर्यंत आपलं हसू पळणं, अडगतो जाणे, हास्य हसणे. आमचं हसू पळून जाईपर्यंत एवढा आम्ही अट्टहास केला आणि अट्टहास केल्याच्या नंतर आज आमचा शेवट गोड झाला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणताय शेवट गोड व्हावा, शेवट गोड व्हावा. हा शेवट गोड होण्यासाठी काय करावं लागेल नेमकं? हा शेवट गोड करण्यासाठी काय करावं लागेल? कुठं जावं लागेल? नेमकं काय आम्हाला करावं लागेल? आम्हाला साधन सांगा एखादा. कारण हा शेवट गोड करण्यासाठी एकमेव साधन आहे. शेवट तो होतो तुझी आने गोड म्हणून शेवट तुझ्याने गोड होते. कारण माणसाने जीवन जगत असताना बघा फक्त भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतरच त्याचा शेवट गोडत असतो. कारण आजींचं कोणत्या आजाराने, कोणता आजार झाला नाही आजीला, कोणतं दुखणं नाही आलं, हसत हसत सगळ्यांना बोलत बोलत नामस्मरण करत करत गेले. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु के भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए. सुंदर. म्हणून आजीने बघा नामस्मरण करत करत असताना प्राणत्याग केला. मग तुम्ही म्हणत असाल की महाराज तुम्ही म्हणताय शेवट तो त्याने गोड होईल, पण नेमकं नामस्मरण करा. पण नामस्मरण करण्या अगोदरची काहीतरी आम्हाला स्टेप सांगा अगोदर. धरुणी भजनाची नित्य नेमे आदरे, मांडी परते काही, वासुदेव नित्य ओठावर भगवंताचं नामस्मरण. माझ्या देहाची पालखी ओठावरी नित्य राहो, पांडुरंग रखुमाई, पांडुरंग रखुमाई. जे विठ्ठल, जे हरी विठ्ठल, माझ्या देहाची पालखी ओठावर
या सदा शव्या श्रीमद भागवती वार्ता सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान माझ्या नाहीतर तुम्ही म्हणत असाल महाराज आमच्याकडे मोठा बंगला आहे आमच्याकडे मोठी गाडी आहे आमच्या समाजामध्ये मान लौकिकता प्रतिष्ठा आहे समाजामध्ये पण तुमच्या या कशाला किंमत नाही भांति भांति भोग मिले सुख के संजोग मिले सुय स्वर नाम मिले जीवन के बाटी में यह सब कुछ मिलने के बाद एक राम ना मिले तो सब काम मिले माटी में अगीला गोतया सुखा जेने ने हरिमुखा आणि ऐशिया भक्ताची छत्र चामर गज संपत्ती संपत्ती मज अर्पिता ही अभक्ती की त्याच्या जीवनामध्ये एक भगवत नाम नसेल आणि ज्ञानोबरायत म्हणतायत की असे भक्त या जमिनीवरती दगड म्हणून बरे आहे कारण कणे विन सोपटे कणसे लागली घनदाटे काय माझी भक्ती विन जळवते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नव्हते काही म्हणजे याच्या अगोदर मी काय सांगत होतो तुम्हाला ऐशिया भक्ताची छत्र चामर गज संपत्ती मज अर्पिता ही भक्ती म्हणून असा भक्त एखादा असल आणि त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगितली होती आता तुम्ही मध्ये प्रमाण म्हणलं म्हणून माझ्या डोक्यातलं गेलं बघा कणे विन सोपटे कणसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ते ओस नगर जसं की तुम्ही शेतामध्ये आता ज्वारी पेरली ज्वारी पेरल्याच्या नंतर ज्वारी एवढी घनदाट आली तिला कणस एवढे मोठमोठाले आलेत त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर गावातली गंगूमाय म्हणू लागली माय तांब्या एवढाले एक एक कणीस दिसायला लागले काय याला दाणे असतील म्हातारीने जवळ जाऊन बघितल्याच्या नंतर एक दाना नाही त्या कणसाला काय करावे गोमटे ओस नगर एखादं नगर आहे त्या नगरामध्ये हिऱ्या मोत्यांनी ते नगर सजवले लाइटिंग लावले पण त्या नगरामध्ये एक मनुष्य जात नाही राहिला काय त्या नगराला किंमत नाही जसं ते कणीस नुसतं दिसायला मोठं दिसतंय पण त्या कणसाला एक दाणा नाही काही किंमत नाही नगर सोन्यानी नाण्यांनी नडवलेलं आहे पण त्या नगरामध्ये त्या गावामध्ये एक मनुष्य जात नाही राहिला त्या नगराला किंमत नाही तसं अगदी हे नगर किती जरी सजवलं नटवलं फेस वॉश लावला पावडर लावलं क्रीम लावली साबण लावलं अख्ख्या मोरीत फेस मावना एवढं आपण लावलं आणि या नरदेहामध्ये एक भगवत नाम नसल तर
भगवंताचं नामस्मरण आपण करत नसू जन्माला आल्याच्या नंतर, नरदेहाला आल्याच्या नंतर, तर हे सर्पाचं बीळ समजा. काय नरदेहाला येऊन किंमत नाहीये, कारण मनुष्य जीवन परत परत मिळणार नाही. मनुष्य जन्मान मोल रे, इस मिट्टी में मत रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुल पानी का, मत कर जोर जवानी का, मिट्टी वाली बोल रे, मीठी वाली बोल रे. बस बस आता आठवण सहज आलं आपलं सांगितलं तुम्हाला. कारण उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में पानी न हो जवानी जवानी नहीं, जिनकी कोई कहानी नहीं, जीने मरने की किसको पड़ी, राम भजले हो, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी महाराज, आजपासून तुमचं कीर्तन ऐकलं मी, आता उद्यापासून रोज नामस्मरण करणार आहे. मला पुढच्या वर्षी देव भेटलाच पाहिजे. बापाची पेंड आहे का? देव काय बाजारचा भाजीपाला नाही रक्तचाटला आवाज आहे. असं करू नका, थोडं राहिला आपला टाइम, आता जास्त काय वेळ घेणार नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, सहजासहजी भेटायला. प्रत्येक युगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या सोबत होते. जे जे झाले अवतार तुकाल त्याचे बरोबर, पण कलियुगामध्ये भगवंताला स्वतः न्यायला यावं लागलं. आणि आपल्याला या जन्मामध्ये भेटणार आहे नाही भेटणार, यासाठी फार कठीण परिश्रम करावे लागणार आहे. काही करा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन धन लाओ जरी करणे असेल गोड शेवटगा. शेवट गोड करण्यासाठी हळूहळू ढाळे ढाळे की तुझे नेहमी एकी मिळे, मार्गाचे निबळे, या हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. या परमार्थात जीवन जगत असताना स्टेप बाय स्टेप माणसाने गाठलं पाहिजे. नाहीतर पळाला पळाला आमचा असा धावत धावत मेला म्हणून. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला.
आजा मेला पंजा मेला, आज सहजासहजी कोणती गोष्ट मिळत नाही. ही वाड वडिलांची पुण्याई असावी. माझ्या घरात परमार्थ वाड वडिलांपासून आमच्या आजोबा पंजोबापासून चालू होता, म्हणून आज मला इथं कीर्तनात उभं राहता आलं. सहजासहजी कोणती गोष्ट नसते मिळत. आज तुम्ही म्हणत असताल आमचं पोरग, आम्ही दणका खातून आमचं पोरग 2 वर्षात कीर्तनकार व्हावं, ते होईल बोलता बोलता पोपट, दुसरं काय. पण महाराजांना विचारतायत, महाराज तुम्ही म्हणताय की शेवट गोड शेवट गोड, पण आतापर्यंत कुणाचा शेवट गोड झालाय? अरे शेवट गोड कोणा झालाय? मांस चर्म हाड अवघीच देवा अवघीच गोड. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. अहो मांस सुद्धा आहे. मांस सज्जन कसा या विकू लागे मांस सुद्धा गोड झाले. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेलेविन. मांस चर्म आणि हाड कुणाचे गोड झाले? भगवंत नामदेव महाराजांकडे जातात. नामदेवाला म्हणतात, नामदेवा मंगळवेड्यामध्ये मोठीची मोठी भिंत पडली, हजारो लोक मेले त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये माझा एक भक्त आहे, त्याचं नाव काय? चोखोबाराय. म्हणजे चोखोबाराय तिथे मेलेले आहेत, पडलेले आहेत, त्यांची हाडं जमा करून आणा. म्हणले तिथे हजारो लोकांची हाडं पडलेले आहेत, आणि नेमकी चोखोबारायांचे हाड नेमके कोणते समजायचे त्याच्यातले? भगवंत म्हणायला लागले, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघल ते हाड नक्की चोखोबारायचे आहेत. म्हणून मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. मग अजून काही एखादं उदाहरण? ते म्हणले, अहो 100 कौरव होते, 5 पांडव होते, तरी पण त्यांचा शेवट गोड झाला, कारण त्यांचा सारथी हा भगवान श्रीकृष्ण. तरी पण भगवान परमात्मा त्यांच्या घरी आहे आणि 100 कौरवावरती विजय मिळवला. का? कारण शरण कोणाला गेले? सारथी कोण होता? तर भगवान श्रीकृष्ण होता. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा एखादा सारथी असला पाहिजे. नीट ऐका, थोडेसे हे शब्द ऐकण्यासारखे आहेत. हे जग सारथी होण्यासाठी आपल्या सोबत नाहीये. हे जग सारथी होण्यासाठी आपल्या सोबत नाही. हे जग फक्त स्वार्थी आहे. स्वार्थापोटी आपल्या सोबत संबंध ठेवणारे हे जग आहे. त्यांच्या मनात जर आलं तर राजा करतात, त्यांच्या मनात जर आलं तर रंक करतात. म्हणून हे जग सारथी तर होणार नाही, पण हे नक्कीच जग स्वार्थी आहे. सारथी फक्त भगवान श्रीकृष्ण आहे, तेव्हाच आपला शेवट गोड होणार आहे. अहो त्याला शरण गेल्याच्या नंतर आता ती हिडिंबा आता आणि हे भीम यांचं जातीत बघा वेगवेगळ्या जाती. आता एक राक्षस आणि एक मानव जात, दोघांचा विवाह का? तरी पण द्वारकेचा राणा. आता बघा मित्राची बहीण पळून आणली. कोणाची? मित्राची बहीण पळून आणली, तरी पण द्वारकेचा राणा.
अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाची बहीण पळून आणली ना, तरी पण द्वारकेदारांना मया गेली. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की भगवान परमात्म्याने एवढं काही केलंय ते फक्त पांडवांना का दिलं, कारण ते त्यांना शरण गेले आणि त्यांचा शेवट त्यामुळे गोड झाला. आणि मेद सुद्धा तीच तास धरून ठेवलं होतं आतापर्यंत की माझा शेवट गोड व्हावा, आणि तो माझा आता शेवट गोड झालाय. आता चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. आणि आज खऱ्या अर्थानं मंजुळा आईंच्या आज खरंच आत्म्याला शांती मिळाली असेल, कारण त्यांचा शेवट आपण या भगवंताच्या नामस्मरणाने नामसंकीर्तनाने केलेला आहे. आज त्यांना आनंद वाटत असेल की माझ्या नंतर सुद्धा मी गेल्याच्या नंतर करा बघा, काही काही ठिकाणी आहा कटा जाचे करी ती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. पूर्ण परमार्थ त्यांच्या रगामध्ये आहे, रक्तामध्ये आहे, म्हणून आपल्याला हा आज कार्यक्रम मिळालेला आहे. आपण हे कीर्तन करतोय. म्हणून आज जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, आता आणि चिंतेने पावलो विसावा. आता माझी सुद्धा आता चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. गोकुळ म्हणजे हे आता आजी माईना आता फक्त एवढंच आता करायचं आहे की आपण आता आजी गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजी आजोबा आई वडील प्रत्येकाच्या असतात, पण घर जर शोभून दिसत असेल तर घरातल्या म्हाताऱ्या माणसांना. तुमच्याकडे केवढा बंगला आहे, तुम्ही किती एसीच्या गाडीमध्ये फिरतायत, पण तुमच्या आई वडिलांच्या घामातून जे घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये राहण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जासाल, तुमच्याकडे पैसा भरपूर येईल, अनेक प्रकारचे तुम्हाला अन्न खायला मिळेल, पदार्थ खाण्यासाठी मिळेल, पण आईने चुलीवर भाजलेली भाकर कधी त्या भाकरीची चव मिळणार नाही. ऐसो आरामीमध्ये तुम्हाला एसीची रूम मिळेल, झोपण्यासाठी सोफा सेट मिळेल, झोपण्यासाठी मोठी गादी मिळेल, पण आईने शिवलेल्या गोधडाची ऊब मिळणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून मंदिर में ना मिलेंगे, मस्जिद में ना मिलेंगे, घर में ही बैठे हैं तेरे भगवान, कर लो माँ को प्रणाम और अपने पिता को प्रणाम. परमार्थ दुसरा कोणता नाही. परमार्थ महाधन जोडी देवाजीचे चरण. पण आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील जर आपण देव मानले तर कोणत्या तीर्थक्षेत्राला माय बाप केवळ काशी.
माय बापे केवळ कासी तेने न जावे तीर्थास तीर्थी जाऊने तीर्थाला गेला तर जर आई बाप आठवत नसतील पंढरीची वारी करतोय इकडं आलं की मायबापाच्या कंबरड्यात लाद घालतोय काही अर्थ नाही तुमच्या वारीला काही नाही तुमच्या परमार्थाला किंमत केवढी मोठी माळ घातली लोकांसमोर हरिपाठ काही काही लोक आम्ही दिसले ते म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आम्ही दिसलो की आणि आम्ही गेल्याच्या नंतर मायबापाच्या कंबरड्यामध्ये लाता घालणारे लोक अहो भगवान परमात्मा जगाचा मालक आहे पण एका भक्तासाठी एका विटेवर उभा राहिला का आई वडिलांची सेवा केली आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर जगाचा मालक विटेवर उभा राहिला गेले 28 युग झाले अजून सुद्धा देव तिथे उभा आहे श्रावणाने काय केलं आई वडिलांची सेवा केली पाणी आणण्यासाठी गेला प्राणत्याग करावा लागला शर आला तो धावून आला पान विवळला श्रावण बाळ अहो तो श्रावण आठवा तो कुंडलिक आठवा आई वडिलांची सेवा केली देव प्राप्त झाला आज जाऊन कितीक वर्ष झाली आज सुद्धा त्यांचं नाव समाजामध्ये जगामध्ये जिवंत आहे का आई वडिलांची सेवा केली हल्लीची परिस्थिती बघायला गेलं तर आई बाप नकोशे वाटतायत पण एक सांगू का तुम्हाला आई बापाला काय लागणं झाले तुमचे 2 वेळचं जेवण पाहिजे आणि आमच्या लेकरांमध्ये कधी वादविवाद होणे एवढंच आई वडिलांना वाटते बाकी काही नाही भावाभावामध्ये भांडणं होऊ नयेत एक वेळेस आम्हाला एखाद्या वेळेस जेवण नाही मिळालं तरी चालल पण आमच्या भावाभावांमध्ये या पोरांमध्ये लेकरांमध्ये भांडणं नाही झाले पाहिजे एवढं जरी झालं ना तर त्या माय माऊलीचं पोट भरतं बघा काय पाहिजे काय अपेक्षा नाही तिला तुम्ही फक्त खुश राहा कारण रात्रंदिवड काबाड कष्ट करून येतं का एकदा माऊली महाराजांसाठी टाळे वाजवा त्यांना पुढे कार्यक्रमाला जायचे पण ते आपल्यासाठी इथे उपस्थित राहिले महाराजांचे मानाल तेवढे आभार खूप गोड व्यक्तिमत्व आहे महाराजांचं पण आपल्या इथे इथपर्यंत आले कारण मित्र प्रेम आहे कारण आपण काबाड कष्ट करत असतो लेकरांना शिकवत असतो हाडाचे काढ करतो रक्ताचं पाणी करत असतो पण लेकरांना शिकवत असतो शिकवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा लेकरांना फार शिकवा खूप मोठा साहेब बनवा पण एवढा मोठा सुद्धा साहेब बनवू नका की जेणेकरून उद्या तुम्हाला मूर्खात काढेल वेड्यात काढेल मी शिक्षणाच्या विरोधामध्ये नाहीये पण जेणेकरून आई बाप दुरावले गेले नाही पाहिजे एक उदाहरण असं पोरग खूप शिकल्याच्या नंतर अमेरिकेमध्ये राहायला गेलं इकडून बापाला सांगत होतं बाबा गावाकडची शेती विका रान विका घर विका आणि अमेरिकाला राहायला या नको रे बाबा माझ्या वाडी वडिलांनी माझ्यासाठी जी संपत्ती कमवून ठेवली ती मी तुम्हाला विकायला लावतोय एक जाता जाता तरुण मंत्रमंडळीनो एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये काही करिअर करा किंवा अगर न करा पण तुमच्या बाप जात्याने जी इस्टेट कमवून ठेवलेली ती कधी विकू नका ती जर तुम्ही विकली तर जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा जागा भेटणार नाही म्हणून हे पोरग बाबाला रोज फोन लावायचं बाबा सगळं विका आणि इकडे या एक दिवस बाप म्हणला अहो पोरग म्हणते तर पोराच्या हट्टापुढं आपण का नको जायला बापाने सगळं बंगला सगळं घरदार शेतीबाडी सगळं विकलं त्याने सगळं विकलं पोरग न्यायला आलं पोरग न्यायला आल्याच्या नंतर बाबा म्हणला चला आता आपल्याला जायचंय अमेरिकेला ठीक आहे बाबा चल तू म्हणतोय तर येतो मी बाप निघाल्याच्या नंतर एअरपोर्टवरती विमानतळावरती गेला बाबाला म्हणला बाबा आत्ता मी जाऊन येतो बघा तुम्ही इथं या सिक्युरिटी गार्ड जवळ थांबा 1 तास झाला 2 तास झाले 3 तास झाले पोरग येण्याची वाट बघते बाप पोरग येण्याची वाट बघते बाप अजून पोरग येणं झाले तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचार माझा मुलगा गेलाय अजून आला नाही बघा बरं एकदा माझा मुलगा तिकडे कुठं गेलाय
त्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं, बाबा आतापर्यंत असे तुमच्यासारखे किती आई वडील इथे पोरं सोडून गेले नाहीत, तुमची काय कथा? तुमचं पोरग तुम्हाला सोडून गेलंय, तुम्हाला एकट्याला इथं सोडून गेले. बाप म्हणायला लागला, ज्या पोरासाठी मी जीवन जगलो, बायको मेली तर दुसरी केली नाही, कारण बायको केल्याच्या नंतर त्याला आई मिळेल पण प्रेम करणारी आई नाही मिळणार. सावत्र आई ती आईच असते, कारण आईची किंमत बघा आपल्याला मोजता येत नसते. आकाशाची खोली आणि आईच्या प्रेमाची उंची जगात कुणाला अजून मोजता नाही आली. आईचं प्रेम फार मोठं आहे. आई थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. थोर तुझे उपकार. आईची थोर आपल्यावरती. आई माझा धर्म, आई माझे कर्म, आई सगळं काही असेल तर आई असते. कारण पोरग किती जरी थकून आलेलं असलं, काम करून आलेलं असलं, आणि आईने जर पाहिलं तर आई म्हणते, माझा वाघ थकून आलाय, आणि घाम आपल्या पदरानं पुसणारी आपली आई असते. बाप म्हणला, अरे याच्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही आणि मला इथे सोडून गेला. बाप धाय मोकलून रडायला लागला, खाली बसला. मायबापांनो एवढीच विनंती आहे, कीर्तनामधून काही घ्या अगर न घ्या, पण लोक म्हणतात कीर्तनामध्ये मायबाप सांगितले नाही पाहिजे. पण जर आज तरुण मंडळींना जर आई वडिलांची किंमत जर नाही कळाली ना, तर काही खरं नाही. कारण ढगाच्या आड गेलेला सूर्य आपल्याला परत दिसू शकतो, ढगाच्या आड गेलेला सूर्य आपल्याला परत दिसू शकतो, पण एकदा मातीत गेलेली आई वडील परत आपल्याला दिसणार नाहीत. आज आपल्यातली मायमाऊली नाहीशी झाली, ती परत नाही दिसणार आपल्याला, परत नाही दिसणार आपल्याला. कुठे गेली आई माझी मला करमत नाही, हे नाग आई मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, हात धरून चालविले. रडू आलं, रडू आलं, कोण गाईल गाई, हे नाग आई मला झोप येत नाही. आई गेली बाबा, आता परत येणार आहे का? आई तुम्ही लहान असताना बाबा तुमचे लहानपणचे दिवस आठवा, तुम्ही आई समोर काहीतरी हट्ट धरला होता असेल, आई मला हेच पाहिजे, आई मला तेच पाहिजे. घरात म्हातारी माणसं असतात, त्यांना बडबड करायची सवय असते, म्हणून म्हाताऱ्या माणसाला कधी कंटाळू नका. कारण घरात म्हातारा माणूस असला म्हणजे घराचं आपलं, आजी म्हणजे काय आहे? आजी म्हणजे घराचं मांगल्य आहे. आई म्हणजे घराची, आजी म्हणजे घराची संस्कृती आहे. आजी म्हणजे आपल्या घरातला परमार्थ आहे. आजी म्हणजे घराचं सौभाग्य आहे. आई म्हणजे घराचं सर्वस्व आहे, ज्याच्या जीवनामध्ये आजी आहे. बघा, मी वृंदावनला शिकायला असताना माझी आजी आजारी पडली आणि मला रोज फोन लावायची, बाळा कधी येते, बाळा कधी येते. मी वृंदावनवरून आल्याच्या नंतर माझ्या आजीनं माझ्या गालावून हात फिरवला आणि म्हणली, माझा राजा आला मला वृंदावनवरून भेटायला. 2 दिवसात माझ्या आजीने देह सोडला. सगळ्यात प्रेम जर बघा लेकरांवरती, लहान बघा आजी आजोबा नातवांवरती जेवढं प्रेम करतात ना, तेवढं आपल्या लेकरांवरती सुद्धा करत नसतात. आज तुम्ही बाबा सांगा, तुमच्या लेकरांपेक्षा तुमच्या नातवावर तुम्ही जास्त प्रेम करता. नातू प्रिय असतो. म्हणून हे पोरांनी या का अट्टहास केला की आमच्या आजी
आम्हाला एवढा जीव लावत होते की आम्ही आमच्या आजीसाठी हा छोटा कार्यक्रम काय याच्यापेक्षा मोठा सुद्धा कार्यक्रम करू. हे त्यांच्या आजीविषयीचं प्रेम आहे. हे आजीविषयीचं प्रेम आज मला या कार्यक्रमातून दिसून येते. म्हणून आई वडिलांच्या जीवनामध्ये असं काही घडू देऊ नका की जेणेकरून तुमच्या आई वडील समाजामध्ये मान खाली घालून चलायची त्यांच्या बाळावर बारी येणार नाही. नाहीतर हल्ली लोकांना पोरांना बघा दारू गांजा मांस भक्षण करणं हे सध्या प्रिय चाललंय. पण आई म्हणते बाळा तुझ्या या नादापायी हैराण झाली तुझी आई. बाप मनात झुरतोय लई तुझे बहीण भाऊ या व्यसनाधीन झाला. तुझी आई तुझ्यासाठी रात्रंदिवस रडते. माझं पोरग व्यसनाधीन झाले, दारू प्यायला लागले, गांजा प्यायला लागले, लेकरांसोबत फिरायला लागले. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणार बघा समाजामध्ये लोक खूप भेटतील तुम्हाला, लोक खूप भेटतील, पण निस्वार्थ प्रेम करणार एकमेव जगावरती पात्र म्हणजे आई आहे. आईने जेवढं लेकरावरती प्रेम केलं तेवढं या सृष्टीवरती कोणी करू शकणार नाही. कारण ही आई जगाला सुद्धा प्रिय आहे. आई ही देवाला सुद्धा प्रिय आहे. कारण आईचा दर्जा आज खूप मोठा आहे. आईचा दर्जा खूप मोठा आहे. सबसे आई देवाला सुद्धा प्रिय आहे. म्हणून जगाचा मालक बघा आईच्या प्रेमासाठी एवढा वेडा होता की वृंदावन सोडून सुद्धा मथुरेला जावंसं वाटत नव्हतं. मथुरेला गेला तर दही दूध तूप लोणी पाहिलं तर माझा कान्हा माझा कृष्ण जगाचा मालक यशोदा मैया म्हणून रडत होता. यशोदा मैया म्हणून रडत होता. तिकडे यशोदा मैया सुद्धा रो श्यामणाए श्यामणाए श्यामणाए. यशोदा माता सुद्धा रडत होती. जगात फक्त आई निस्वार्थ प्रेम करणारी आहे. बघा हल्ली लोकांना वाटतंय हा मला मदत करेल तो मला मदत करेल, पण माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अतोनात संकट येत असतात, ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये कष्ट येतात, दुःख येतात, त्या दुःखाला सावरून घेण्याचं काम आणि समजून सांगण्याचं काम फक्त आपल्या आई आणि वडीलच करू शकतात.
सगळ्यांनी हात वर सगळ्यांनी वर का आता असेच राहा आम्ही चहा पिऊन येतो तोपर्यंत मेरा मळपणची बोले उड पंढरपूर जाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ मैं पांडुरंगा गाऊ मैं विठ्ठल विठ्ठल गाऊ मैं पांडुरंगा गाऊ मैं विठ्ठल विठ्ठल गाऊ मैं पांडुरंगा मैं विठ्ठल विठ्ठल गाऊ सगळ्यांनी अशा हात वर करायचे अशा 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 करायचे आता सगळे असे सगळे तुम्हाला मालकाची शपथ आहे बघा तुम्हाला मालकीची शपथ आहे आणि ज्यांना मालकी नाही त्याला होणाऱ्या मालकीची शपथ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सगळ्यांनी सगळ्यांनी असं बघा किती सुंदर दृश्य दिसायला लागलं बघा तुम्ही आता उद्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलवर दिसत नाही सुंदर चेहरा दिसला पाहिजे माय माऊली म्हणाल महाराज सांगितलं चेकअप करून आले असते रुमाल कोणाकोणाकडे रुमाल घ्यायचा हे आमच्या गुरुवाराने नवीन पद्धत काढली ते म्हणजे पहिले जयराम बाबा अशा म्हणजे कीर्तनामध्ये असं म्हणजे लोकांसाठी एक म्हणजे लोक झोपल्याच्या नंतर जागे करण्यासाठी एक स्टेप वापरायचे मी ते फार जुनं कीर्तन मी आता ऐकले युट्यूबला बाबांचं हा सगळ्यांनी रुमाल त्याला प्रत्येकाने रुमालाचं बरं आहे त्याला बघा मालकीची शपथ आहे रुमाल सगळे विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा कीर्तनात काय टाळी वाजवायला सांगत असतो तुम्हाला सांगितलं नाही जरा हे सप्त्यामधलं कीर्तन नाही म्हणून थोडंसं सायलेंट मध्ये घेतलं होतं जरा पण का वाजवायची कारण दूध में चावल मिलाने से खीर बनती है
दुधामध्ये तांदूळ मिसळल्याच्या नंतर खीर बनती है और हरि कीर्तन में ताली बजाने से तकदीर बदलती है. वाजवा टाळी. उगा हात थाजवल्यासारखं नका वाजवू, नहीं तो जिंदगी में कभी सुख तो कभी गम होता है. जिंदगी में कभी सुख तो कभी गम होता है. ताली तो वही बजाता है जिसके हाथों में दम होता है. हात खाजवल्यासारखी वाजवायची नाही. ती कशी वाजवायची? टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी आणि वाट कोणती चालावी? आता गुढी कोणती उभारायची? गुढी पाडवायची नाही, ही गुढी उभारायची. ही गुढी उभारून टाळी वाजवायची. वाट चालावी पंढरीची म्हणजे सद्विचाराची वाट. एकदा का आपण सद्विचाराच्या वाटेने चालायला लागू की आपण निश्चितच भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू. ज्ञानेश्वर माऊ सर्व सोकाकुळ मुंडे परिवार, त्यांचे सर्व नातलग, सोयरे धायरे सगळे जिथे उपस्थित आहेत आणि सुंदर असं त्यांच्या आईविषयीचं प्रेम आज मला डोळ्यांनी दिसून येते. कारण एक सांगू का तुम्हाला, या आईचे उपकार जगातील आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली तर आईचे उपकार कधी फिटणार नाहीत. कारण आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीनबाई. आई म्हणजे पहिलं विद्यापीठ, भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ असते. जगाच्या पाठीवर केवढा सुद्धा अपराधी असू द्या, जगाच्या पाठीवर केवढा सुद्धा अपराधी असू द्या, त्याला निर्दोष ठरवण्याची ताकद फक्त आईमध्ये आहे. आई हा सगळ्यात छोटा शब्द आहे, आई हा सगळ्यात मोठा शब्द आहे. आईचे फार आपल्यावरती जीवनावरती उपकार आहेत. कारण परमार्थ घरात टिकून ठेवला असेल ते आपल्या आईने टिकून ठेवला आहे. घरात परमार्थ राहिला आहे तो फक्त माय मावल्यांमुळे राहिला आहे. कारण ज्या घरातील स्त्री परमार्थिक आहे त्या घरातील लेकर सुद्धा परमार्थिक जन्माला येतात. लेकर मला एक सांगा, माणसांमुळे बिघडले का बायांमुळे बिघडले? माणसांमुळे बिघडले. चुकीचं आहे तुमचं. घरात लेकर बापाचं तेवढं ऐकत नाहीत, आईचं ऐकतात. म्हणून घरात महत्वाचे संस्कार म्हणजे माय माऊलीचे असले पाहिजेत. आज आपल्या आईने देह सोडल्याच्या नंतर आज आपण एवढा कार्यक्रम करतोय कारण आपली आई परमार्थिक होती. म्हणून तुम्ही सर्व मुंडे परिवार आणि सर्व नातलग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मला इथपर्यंत बोलवलं, माझ्यासारख्या अज्ञानी पामराला इथपर्यंत या स्टेजवर उभं केलं. कारण बोलत असताना एका अनावध शब्द माझ्या वाणीतून निघून गेला असेल, कुणाला लागला असेल तर खरंच माफ करतो. माझा एखादा शब्द कोणाला राग आला असेल बोलल्याचा. आलाय का तुम्हाला राग? कुणाला आलाय का बाबा? तुम्हाला आलाय का? आलाय का? आला तरी काय करणार तुम्हाला? हो द्या काय वगैरे वगैरे. आणि सुंदर असे विनेकरी बाबा आहेत. यंदा पण तुमच्या गावामध्ये येण्याचा योग होता, पण आता थोडंसं आमचं पोट वाढलंय आता, त्याच्यामुळे पोट मोठं झालंय जरा आता, त्याच्यामुळे आता घर संसार बघावं लागेल. कितीक दिवस आता केस वाढून फिरवावं. ते म्हणले आल्या महाराज तुम्ही तर भंडे झाले. अरे म्हणलं कितीक दिवस आता ठेवू तसं, पोटापाण्याचं काहीतरी बघावं लागेल. तेच विकले आणि त्या केसावरच गाडी घेतली. किलो निकले महाराज ते. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, सुंदर छान नियोजन आहे. आणि इथं भागवतजी महाराज आहेत, भिकाजी महाराज आहेत, माऊली महाराज, बाबांनी सुंदर असं प्रमाण म्हणलं बाबा आहेत, तुमच्याच गावकरी आहेत, सगळेच भजने मंडळी. आणि विठ्ठल महाराज त्यांनी पण मागच्या वेळेस माझ्या कीर्तनामध्ये साथसंगत केलेली आहे काल्याच्या कीर्तनामध्ये. त्यांना सुद्धा मानाल तेवढे आभार. त्यांच्या शेजारचे बाबा ते पण आहेत, तुमचेच गावकरी आहेत. बाबा विनेकरी ते पण इथं उपस्थित आहेत. सर्वच गुणीजन मंडळी. आणि एकदा माझ्या आजीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. चाल म्हणायची का? तुका म्हणे होते पररे तुका म्हणे